मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपानजीक असलेल्या मोधळवाडीवरून आंभोरेकडे जात असताना मोधळवाडीच्या मल्हार घाटात एक अपघात झालाय आणि या अपघातामध्ये पुतणी आणि चुलती जागीच ठार झाली आहे. ही घटना आज सकाळी 11च्या सुमारास घडली. जया दत्तू थोरात आणि अस्मिता दादाभाऊ थोरात अशी मृत झालेल्या महिलांची नाव आहेत. मोधळवाडी येथील थोरात आणि आंभोरे येथील वाकचौरे परिवाराचा शुभविवाह सोहळा पार पडणार होता. तर आज सायंकाळी हळदी कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला सकाळी घरून जात असताना समोरून येणारा आयशर टेम्पो क्रमांक MH42 BF 9094 यानं दुचाकीला जोराची धडक दिली आणि या अपघातामध्ये चुलती आणि पुतणी जागीच ठार झालेत. यात जया दत्तू थोरात वयवर्ष 38 आणि अस्मिता दादाभाऊ थोरात वयवर्ष 15 या दोघींचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी या घाटात धाव घेतली. दवाखान्यात उपचारापूर्वीच या दोघींचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेमुळे थोरात परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आयशर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती घारगाव पोलिसांनी दिली आहे. थोरात आणि वाकचौरे परिवाराच्या शुभमुहूर्ताच्या पूर्वसंध्येलाच थोरात परिवारातील 2 सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळं संपूर्ण मोधळवाडी गावावरती दुःखाचं सावट पसरलंय. या आयशर टेम्पोमध्ये पक्ष्यांचं खाद्य भरून चाललं होतं. हिवरगाव पावसा टोल नाका वाचवण्यासाठी अनेक वाहनचालक या पर्यायी आणि अवघड घाटाचा सर्रासपणे वापर करतायत आणि यातूनच हा अपघात झालाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.